सतत डोकं दुखणं हीच आज कित्येकांची डोकेदुखी होऊन बसलेली आहे. म्हणजे याचा स्टॅटिस्टिक्स माहिती आहे तुम्हाला काय? 2021 साली असा एक सर्वे झालेला, रिसर्च झालेला. तर त्यानुसार जगभरातल्या एकूण लोकसंख्येपैकी 310 कोटी लोक हे डोकेदुखीने ग्रस्त आहेत. तर या 310 कोटींपैकी 88 कोटी लोक ही दक्षिण आशियातली आहेत आणि या 88 कोटींमधली 24 कोटी हे भारतीय नागरिक आहेत. थोडक्यात दर 6 भारतीयांमागे एकाला डोकेदुखी आहे, इतकं याचं मोठं आहे. म्हणजे कोविड जसं एक जागतिक पॅन्डेमिक होतं, तसंच ही डोकेदुखी एक जागतिक पॅन्डेमिक आहे का असा प्रश्न पडतो. त्यामुळेच प्रश्न पडतो की डोकेदुखीची नक्की कारणं काय असतात, लक्षणं काय असतात आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे जो आपल्या अनेकांना भेडसावतो की डोकेदुखीवर काही रामबाण औषध आहे का, उपाय आहे का आणि डोकेदुखी पूर्णपणे आणि कायमची बरी होऊ शकते का. तर याच महत्त्वाच्या विषयावर या एपिसोडमध्ये आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी निरंजन मेढेकर. देहभान पॉडकास्टमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आणि आज आपल्यासोबत आहेत द पेनेक्स क्लिनिक्सचे फाउंडर डिरेक्टर्स डॉक्टर काशीनाथ बांगर सर आणि डॉक्टर निवेदिता पागे. नमस्ते. तुमच्या दोघांचे खूप स्वागत आहे. या दोघांना देहभानच्या या डोकेदुखीवरच्या एपिसोडमध्ये बोलवण्यामागचं एक खास कारण आहे, कारण येत्या प्रजासत्ताक दिनी 26 जानेवारीला द हेडेक अँड मायग्रेन क्लिनिक हे नवीन क्लिनिक ते सुरू करत आहेत, खास डोकेदुखीसाठी म्हणून. तर त्याच्यामुळे तुमच्या दोघांचं स्वागत पुन्हा एकदा आणि आपण थेट विषयाकडे जाऊया. मला सगळ्यात सर मोठी उत्सुकता आहे की हेडेकसाठी स्वतंत्र क्लिनिक असावं असं तुम्हाला का वाटलं? कारण मी तरी हे पहिल्यांदा ऐकतो की हेडेक आणि मायग्रेनसाठी स्वतंत्र क्लिनिक सुरू होतं आहे. राईट. सो बेसिकली द हेडेक अँड मायग्रेन क्लिनिक आपण जे सुरू करतो आहे, प्रथमतः आम्ही क्रोनिक पेन स्पेशलिस्ट आहोत आणि आमच्याकडे क्रोनिक पेन, अगदी हेडेक, मायग्रेन, सांध्यांचे आजार, मणक्यांचे आजार याच्यामध्ये आम्ही एक्सपर्ट आहोत. हे पाहताना आमच्या लक्षात आलं की हेडेक किंवा मायग्रेन ही खूप मोठ्या लोकांची कंप्लेंट आहे आजकाल आणि ज्याच्यासाठी बरीच लोक बऱ्याच वर्षांसाठी औषधं घेत आहेत. आणि जेव्हा नवीन संशोधन होत राहतं, त्या नवीन संशोधनाचा फायदा सगळ्यांना व्हायला हवा. तर आत्ता लोकांकडे एक म्हणजे मायग्रेनचं प्रमाण प्रचंड आहे, 2 त्याच्यासाठी विना पेनकिलर उपचार करता येऊ शकतात आणि बऱ्याच लोकांच्यामध्ये त्याचा सक्सेस रेट पण अत्यंत चांगला आहे. आणि ही संख्या एवढी आहे, त्याच्यासाठी एक वेगळा क्लिनिक असणं, त्याच्यामध्ये फक्त हेडेक आणि मायग्रेनसाठी लागणाऱ्या गोष्टींचा, लागणाऱ्या तंत्रज्ञानाचा किंवा लागणाऱ्या ट्रीटमेंटचा समावेशक असणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यामुळे आम्ही ही संकल्पना मांडली, डॉक्टर निवेदिता आणि मी, की आपण हे असं क्लिनिक सुरू करूया. आणि फॉर्च्युनेटली तंत्रज्ञानाच्या सहभागामुळे याच्यामध्ये बऱ्याच चांगल्या गोष्टी आपल्याला करता येऊ शकतात. सो एक, आवश्यकता खूप आहे, 2 पेनकिलरशिवाय त्याच्यावर उपचार करता येऊ शकतात आणि 3 हळूहळू त्याच्यात आणखीन तंत्रज्ञान उपलब्ध करून देत आहे. सो जे तंत्रज्ञान उपलब्ध होईल ते आपल्याकडं आपल्या सगळ्यांच्या सेवेसाठी असावं असा आमचा प्रयत्न आहे. ह्या 3 गोष्टीमुळे बेसिकली आम्ही द हेडेक अँड मायग्रेन क्लिनिक हे स्पेशल डेडिकेटेड क्लिनिक सुरू केलं आहे. वा, खूपच युनिक कॉन्सेप्ट आहे. आणि मला सगळ्यात मोठा टेकअवे पहिलाच तुमच्या उत्तरात मिळाला की पेन किलरशिवाय डोकेदुखी थांबवू शकते. तर अजून एक तुम्ही म्हणालात की मायग्रेनचं प्रमाण आज खूप आहे आपल्या एकूणच समाजामध्ये. तर सततची डोकेदुखी आणि दीर्घकाळ ती अनेक काळापासून सुरू आहे, काय कारण आहे याच्यामागे? बेसिकली डोकेदुखी जर म्हटलं तर आपण डोकेदुखी 2 कॅटेगरीमध्ये डेव्हलप होते किंवा सांगता येते. एक म्हणजे प्रायमरी हेडेक आणि दुसरं म्हणजे सेकंडरी हेडेक. जेव्हा आपण सेकंडरी हेडेक म्हणतो तेव्हा सेकंडरी हेडेक सेकंडरी टू समथिंग, म्हणजे मेंदूचा काही आजार असेल, गाठ असेल, इन्फेक्शन असेल किंवा काही अपसेस झालेला असेल, तर अशा कुठल्याही कारणामुळे होणारी डोकेदुखी हिला सेकंडरी हेडेक म्हणतात. प्रायमरी हेडेक किंवा प्रायमरी हेडेकमध्ये बऱ्याचदा असं असतं की एखादा डिसीज असा नसतो किंवा एखादं कारण त्याच्यासाठी असं नसतं. कारण म्हणजे स्ट्रक्चरल कारण काही नसतं, ज्याच्यामध्ये टेन्शन हेडेक येतं,
ज्याच्यामध्ये मायग्रेन येतं, ज्याच्यामध्ये सर्वायकोजेनिक हेडेक येतं. सर्वायकोजेनिक हेडेक सेकंडरी पण होतं, पण दिस इज रिलेटिव्हली वी कॅन कन्सिडर इट ॲज अ प्रायमरी हेडेक होतं. म्हणजे स्पाईनच्या मणक्यामुळं होणारं डोकेदुखी असते, किंवा ज्याच्यामध्ये कधी नॉन स्पेसिफिक डोकेदुखी असते. कधी मेडिकेशन ओव्हरयूजमुळे किंवा खूप पेनकिलर खाल्ल्यामुळे डोकेदुखी होते. सो दिस इज कॉल्ड ॲज अन ॲनालिसिक इंड्यूस हेडेक. किंवा झोप, ताणतणाव, गॅस्ट्रायटिस, ॲसिडिटीमुळे कधी डोकेदुखी होते. तर अशी बरीच कारणं आहेत, आणि ह्या कुठल्या ना कुठल्या कारणामुळे आजकाल डोकेदुखीचं प्रमाण भरपूर आहे. अच्छा. याला जोडून एक प्रश्न असा येतो की अर्धशिशी, की ज्याला मायग्रेन असं म्हणतात मला वाटतं, तर हे मायग्रेन आणि डोकेदुखी ही सारखीच असते का, यात काही फरक असतो? ओके. हा खूप चांगला आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजे असं होतं की पेशंट आमच्याकडे येतात आणि सांगतात की मला मायग्रेन आहे. पण मायग्रेन हा एक डोकेदुखीचा प्रकार आहे. पण मायग्रेन आणि डोकेदुखी हे सारखं नाही आहे. कारण मायग्रेन हे निदान करण्यासाठी वर्ल्ड हेडेक सोसायटीने काही क्रायटेरिया दिलेले आहेत. त्याच्यात जर तुमची हेडेक मावली तरच ते मायग्रेन असतं. तर त्याच्यात काय काय असतं की पहिली गोष्ट म्हणजे मायग्रेन हे अत्यंत सिव्हिअर टाईपचं हेडेक असतं. थोडंसं रोज डोकं दुखतंय, किंचित डोकं दुखतंय, हे सहसा मायग्रेन नसतं. मायग्रेनची डोकेदुखी ही तीव्र स्वरूपाची असते. दुसरं म्हणजे वयोगट. तर मायग्रेन हे यंग एजमध्ये होणारं हेडेक असतं. साधारण 20 ते 50 या एज ग्रुपमध्ये हे आढळून येतं. तिसरं म्हणजे ड्युरेशन, किती काळासाठी डोकं दुखतं. मायग्रेनमध्ये एकदा डोकं दुखलं तर असं नाही होत की 10-15 मिनटं डोकं दुखलं, झोपलो मी, गेली हेडेक, असं नसतं. मायग्रेनची डोकेदुखी ही साधारण 4 तासापासून 72 तासापर्यंत राहते. चौथी गोष्ट, मायग्रेनच्या डोकेदुखीसोबत उलटी, मळमळ, दिसण्याला काही अडचणी, जसं की डोळ्यासमोर अंधारी येणं, काळे ठिपके दिसणं, काही विशिष्ट प्रकारचे आवाज येणं, अशा प्रकारच्या गोष्टी होतात. त्यानंतर मायग्रेनमध्ये उजेडाचा आणि आवाजाचा खूप त्रास होतो. सहनच करू शकत नाही उजेड आणि आवाज. त्याच्यामुळे टिपिकली मायग्रेन झालेला जो पेशंट आहे तो डोकं दुखत असताना एका अंधाऱ्या खोलीत एकटा राहणं पसंत करतो. आणि लास्ट म्हणजे मायग्रेनचे काही ट्रिगर्स असतात. टिपिकली पेशंट आम्हाला सांगतात की झोप अपुरी झाली, किंवा उन्हात जाऊन आलं की डोकेदुखी ट्रिगर होते, किंवा जेवणाची वेळ बदलली की, स्त्रियांमध्ये मासिक पाळीच्या आसपास हे होऊ शकतं. तर असे हे स्पेसिफिक क्रायटेरिया आहेत ज्याच्याप्रमाणे आपण मायग्रेन ह्याचं निदान करतो. आणि जो प्रश्न आपण आधी घेतला की ह्याच्यासाठी डेडिकेटेड क्लिनिक का, तर कोणत्या प्रकारची डोकेदुखी आहे त्याच्यावरून निदान बदलतं. निदान बदललं की त्याची जी काही ट्रीटमेंट आहे ती वेगवेगळी असते वेगवेगळ्या प्रकारच्या हेडेकमध्ये. मला वाटतं की डोकेदुखीचे असे वेगवेगळे प्रकार असतात, हेच अनेकांना माहिती नसणार आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही म्हणता की त्या डोकेदुखीचं आधी निदान करणं आवश्यक आहे. नेमक्या कोणत्या प्रकारची डोकेदुखी आहे, मग ट्रीटमेंटचा भाग येतो. बऱ्याचदा तर आपल्याला पेशंट असे सांगतात की डॉक्टर मला मायग्रेन आहे, आणि ते मायग्रेन नसतंच. म्हणजे दिस इज सो कॉमन की मला वाटतं बरेच अनुभव असतील ना तुला पण असे, की बऱ्याचदा पेशंट येऊन सांगतात की मला 5 वर्ष झालं मायग्रेन आहे. पण जेव्हा आम्ही मॅडमने सांगितल्याप्रमाणे ICHDच्या क्रायटेरियामध्ये टाकतो, इंटरनॅशनल क्लासिफिकेशन ऑफ हेडेक डिसऑर्डरच्या क्लासिफिकेशनमध्ये टाकतो, आणि जेव्हा बघतो तेव्हा लक्षात येतं की नाही, हे दिस इज नॉट अ मायग्रेन, ही दुसऱ्या प्रकारची डोकेदुखी आहे. म्हणजे ती कुठल्याही टेन्शन हेडेकमध्ये येत असेल, सर्वायकोजेनिक हेडेकमध्ये येत असेल, किंवा नॉन स्पेसिफिक हेडेकमध्ये येत असेल, पण ऑक्सिपिटल न्यूरॅल्जिया असेल, किंवा कुठल्या नसांचा त्रास, ऑक्सिपिटल न्यूरॅल्जिया म्हणजे, पण नॉट नेसेसरी. सो डायग्नोसिस हे पहिल्यांदा व्हायला पाहिजे. आणि ह्या डायग्नोसिससाठी असं काही फिक्स हे नाही आहे की CT स्कॅन करा, MRI करा. दिस इज अ डायग्नोसिस ऑफ रूल आउट. म्हणजे बाकीचं काही नाही हे एकदा कन्फर्म करायला लागतं, ह्या क्रायटेरियामध्ये बसवायला लागतं, आणि मग ते आपण डायग्नोसिस करतो. सो पेशंटला वाटलं की मला मायग्रेन आहे, तर नॉट नेसेसरी ते मायग्रेनच असेल. हे कुठल्या तरी तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितलं गेलं पाहिजे की हे मायग्रेनच आहे. किंवा आपल्या देशामध्ये केमिस्टकडे जाऊन मायग्रेनची गोळी द्यावं, गोळी घेतली जाते आणि डोकेदुखी थांबते तात्पुरती, पण निदान होतच नाही. बरोबर. मला एक बेसिक प्रश्न आहे, कदाचित गैरसमज असेल तो, पण मराठीत जो शब्द आहे अर्धशिशी, तर असं जे म्हणलं जातं की अर्धचं डोकं दुखतं अशा लोकांचं, तर यात कितपत तथ्य आहे? मायग्रेनची डोकेदुखी जी असते ती शक्यतो एका बाजूलाच असते, आणि जेव्हा ती जास्त होते तेव्हा ती दुसऱ्या बाजूला स्प्रेड होऊ शकते, पण सुरुवात युजली एका बाजूने होते. अच्छा.
आता आपण प्रकार बघतो डोकेदुखीचे, तर हाच प्रश्न थोडा पुढे नेता आला. तर मग मायग्रेनमध्ये तुम्ही म्हटलं तसं एका बाजूला दुखतं, तसं अजून डोकेदुखीचे काय ब्रॉड प्रकार तुम्हाला सांगता येतील? सो डोकेदुखीचे कॉमन प्रकार आपण घेऊयात. जसं सरांनी सांगितलं, प्रायमरी हेडेकचे प्रकार आपण बघूयात. तर सगळ्यात कॉमन जो हेडेक असतो तो म्हणजे टेन्शन हेडेक. तर ह्याचे दोन्ही अर्थ होतात. टेन्शन घेतल्याने होणारा किंवा स्ट्रेसमुळे होणारा हेडेक, आणि दुसरं म्हणजे ह्याच्यात मुख्य हे असतं की स्कॅल्पचे किंवा कपाळाचे आणि कवटीच्या वरचे जे स्नायू असतात त्यांच्यातलं टेन्शन वाढल्यामुळे जी हेडेक होते त्याला टेन्शन हेडेक होतं. तर जसं मायग्रेन एका बाजूला असतं तसं टेन्शन हेडेक जे असतं ते असं बँडसारखं किंवा पूर्ण डोकं दुखतं किंवा सगळंच डोकं दुखतं, त्याला टेन्शन हेडेक म्हणतात. दुसरं येतं सर्वायकोजेनिक हेडेक. तर ती हेडेक म्हणजे मणक्यांपासून सुरू होणारी हेडेक असते. आजकाल जे स्क्रीन युसेज किंवा मोबाईल युसेजमुळे खूप ह्याचं प्रमाण वाढलेलं आहे. तर मानेचे जे मणके असतात तिथून सुरू होणारी हेडेक जी पूर्ण वरपर्यंत येऊ शकते. ह्याला ही युजली एका बाजूलाच असते आणि विशेष म्हणजे ह्याची बाजू देखील फिक्स असते. मायग्रेनचं जे असतं एकच बाजू असते, पण कधी उजवी कधी डावी असं होऊ शकतं. सर्वायकोजेनिक किंवा मणक्यांपासून होणारी युजली एकाच बाजूला असते आणि मानेचंही दुखणं त्याच्याबरोबर होतं. त्यानंतर येतं म्हणजे सायनसमुळे होणारी जी डोकेदुखी असते ती युजली डोळ्याच्या मागे आणि दोन्ही बाजूला असू शकते. आणि सायनसची डोकेदुखी युजली पुढे वाकल्यावर ती डोकेदुखी वाढते. आणि एक प्रायमरी हेडेकचा प्रकार पण थोडा रेअर असतो, त्याला क्लस्टर हेडेक म्हणतो. ते पुरुषांमध्ये जास्त असते ती हेडेक. मायग्रेन युजली स्त्रियांमध्ये जास्त असतं, क्लस्टर हेडेक पुरुषांमध्ये जास्त असतं. ते डोळ्याच्या मागे आणि डोक्यात आत डीप असं दुखणं असतं. खूप सिव्हिअर प्रकारचं, खूपच तीव्र. म्हणजे आपण जर मार्क दिले 0 ते 10 पैकी, तर 10 पैकी 10 एवढं दुखतं. आणि काहीतरी रॉड डोळ्यात घातल्यावर जसं दुखेल असं पेशंट आम्हाला एक्सप्लेन करतात. ही रेअर असते डोकेदुखी, पण आला पेशंट की लगेचच आपल्याला समजतं की ह्या प्रकारची डोकेदुखी सहनच करू शकत नाही पेशंट. बरं. एक असा प्रश्न असा पडतो की अपघातांचं प्रमाण हल्ली खूप वाढत आहे आणि या अपघातामुळे डोकेदुखी सुरू होऊ शकते का? तर ती कुठल्या प्रकारात मोडते? ओके. अपघातामुळे डोकेदुखी होऊ शकते, तर इमिजिएटली आफ्टर अपघात जर असेल, डोक्याला काही इंजुरी लागलेली असेल त्याच्यामुळे होऊ शकते, किंवा ब्रेनमध्ये काही ब्लिडिंग झालं तर त्याच्यामुळे ही डोकेदुखी होऊ शकते. दुसरी एक डोकेदुखी असते, हे सिरियस काइंड ऑफ डोकेदुखी झाली, मेंदूला सूज झाली वगैरे. किंवा कधी कधी काय असतं की जसं डॉक्टर निवेदितांनी सांगितलं की अपघातामुळे जर नेकची हालचाल खूप झाली, मान खूप हलली आणि जर स्पाईनला धक्का लागला तर तिथल्या स्पाईनवर ताण येऊन हे एका बाजूची डोकेदुखी इथे आणि हे एक बाजू दुखणं हे मात्र होऊ शकतं. सो त्याला सर्वायकोजेनिक हेडेक म्हणतात. तर अपघातामुळे येस, इट कॅन बी होऊ शकतं. आणि तसं निवेदिताने सांगितलं तसं अजूनही बाकीचं असतं की काही नसांच्यामुळे डोकेदुखी होऊ शकते. म्हणजे काही लोकांना फक्त एवढ्याच भागात दुखतं, तर इथून जाणारी जी नस असते सुप्राऑर्बिटल न्यूरॅल्जिया म्हणतो, किंवा काही जणांना फक्त मागच्या बाजूत दुखतं, तर ह्याही डोकेदुखीच्या प्रकारामध्ये असतात. सो बरेच असे प्रकार आहेत, डोकेदुखीचे बरेच असे प्रकार आहेत. आणि ह्याच अनुषंगाने मी एक गोष्ट ॲड करते. डोकेदुखीमध्ये काही रेड फ्लॅग्स असतात. तर त्याच्यामध्ये जर डोकेदुखी सोबत दिसायला अगदीच कमी झालं किंवा डबल दिसायला लागलं. दुसरं म्हणजे डोकेदुखीसोबत खूपच उलटी मळमळ होतीये. तिसरं म्हणजे शरीरात कुठेतरी वीकनेस किंवा बधीरपणा आलेला आहे, तोंड वाकडं होतं आहे. तर हे काही रेड फ्लॅग्स आहेत जे इंडिकेट करतात की काहीतरी सिरियस कारण आहे. जसं की मेंदूमध्ये रक्तस्राव होणं किंवा कोणत्याही प्रकारचा ट्यूमर असणं. तर अशापैकी काहीही सिम्पटम्स असतील डोकेदुखीसोबत, तर मग ती इमर्जन्सी असते. तातडीनं हॉस्पिटलला जाऊन इन्व्हेस्टिगेट करून त्याची ट्रीटमेंट घ्यायला लागते. म्हणजे अजून त्याच्यात एक असं असतं की सिव्हिअर हेडेक नॉट स्टॉपिंग आफ्टर पेन किलर्स फॉर 3 days. हे इंडिकेशन आहे MRI करून घेण्याचं. मग एखाद्याने 3 दिवस पेनकिलर देतोय आणि अत्यंत हेडेक आहे, सिव्हिअर आहे, तर MRI ब्रेन करून घ्यावा. किंवा साधारणतः ओल्ड एजमध्ये 50च्या पुढे प्रथमतः सिव्हिअर डोकेदुखी सुरू झाली तरी यांना आपण काही ट्यूमर आहे का, काही आहे का हे बघण्यासाठी इन्व्हेस्टिगेट करतो आणि त्याच्यासाठी पण MRI ब्रेन करायला लागू शकतो. सो दिस इज ऑल्सो मॅडमने सांगितलं खूपच महत्त्वाचा मुद्दा आहे हा.
पुढे जाण्याआधी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे डॉक्टर निवेदिता यांच्यासोबत आपण याच्या आधी पण एक एपिसोड केलेला आहे, तर तो डायबेटिक न्यूरोपॅथीवर केलेला आहे. समजा जर तो बघायचा राहिला असेल तर या एपिसोडनंतर तुम्ही तोही नक्की बघू शकता, कारण डायबिटीसचं प्रमाण हे आपल्या समाजात खूपच जास्ती आहे. तर डायबिटीसमुळे होणारी डायबेटिक न्यूरोपॅथी नेमकी काय असते, त्याची लक्षणं बऱ्याचदा आधी कळून येत नाहीत, पण ती जर आधीच तुम्हाला लक्षणं कळली तर त्याच्यावर उपचारही सोपे होऊ शकतात. त्यामुळे तो एपिसोडही नक्की बघा. डॉक्टर, आपण पुढे जाऊया की स्ट्रेस हा आज आपल्या सगळ्यांच्याच आयुष्याचा एक अविभाज्य भाग होऊन बसल्यासारखा झालेला आहे. तर ताणाचा आणि मायग्रेनचा कितपत जवळचा संबंध दिसतो तुम्हाला? ओके. सो नक्कीच ताणाचा आणि मायग्रेनचा संबंध आहे. तर स्ट्रेस जेव्हा बॉडीमध्ये होतो तेव्हा कॉर्टिसॉल नावाचं एक हॉर्मोन रिलीज होतं. त्याच्याने मेंदूतल्या रक्तवाहिन्यांमध्ये काही बदल घडतात ज्याच्याने मायग्रेन ट्रिगर होऊ शकतो. आणि स्ट्रेस म्हणजे फक्त मेंटल स्ट्रेस नाही, पण फिजिकल स्ट्रेसचेही काही प्रकार असतात, जसं की अनियमित खानपान, झोप नीट न होणं, कामाच्या अनियमित वेळा. आता बऱ्याचदा नाईट शिफ्ट असतात लोकांना, किंवा रात्री जागायची सवय असते लोकांना, किंवा मोबाईल आणि स्क्रीनचा जास्त वापर. ह्याच्याने फिजिकल स्ट्रेस येतो बॉडीवर, आणि ह्याच्यामुळे देखील काय होतं की ह्याला मायग्रेन स्ट्रेस सायकल म्हणतात. हे एक दुष्टचक्र आहे की स्ट्रेस झाल्याने डोकेदुखी ट्रिगर होते, डोकेदुखीने अजून स्ट्रेस वाढतो आणि त्या चक्राच्या बाहेरच पडू शकत नाही. पण हीच गुड न्यूज आहे की स्ट्रेस आणि याचा खूप मोठा रोल आहे, आणि स्ट्रेस कंट्रोल केल्यावर बऱ्यापैकी मायग्रेन कंट्रोल होऊ शकतो. आपण असे भाग जेव्हा करतो एका विशिष्ट कुठल्या दुखण्यासंदर्भात, तर त्याच्यावर आम्हाला कमेंट्स खूप येतात. हा नेहमीचा एक्सपिरियन्स आहे. तर त्याच्यामुळेच या एपिसोडच्या डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही यांचा कॉन्टॅक्ट डिटेल्सही देतो आहे. त्याच्यावरनं थेट तुम्ही त्यांना संपर्क साधू शकता. द पेनेक्स क्लिनिक किंवा द हेडेक अँड मायग्रेन क्लिनिक यांच्याशी तुम्ही थेट त्यांची अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही त्यांच्याकडे जाऊ शकता. त्यामुळे डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही तो नंबरही देतो आहे. तसंच आणखी एक म्हणजे वाढत्या व्ह्यूजवरनं हे दिसतं आहे की तुम्ही देहभान हा बघताय आणि ॲप्रिशिएटही करताय, कमेंट्सवरनं कळते तुमच्या. पण अजूनही काही कारणाने जर सबस्क्राईब केला नसेल चॅनल, नक्की सबस्क्राईब करा. आपण पुढे जाऊया. डॉक्टर, यंगस्टर्समध्ये, तरुणाईमध्ये मायग्रेन जास्ती दिसून येतं असं काही आहे? हो. बेसिकली मायग्रेन हे ना अडोलसंट आणि त्याच्या पुढच्याच वयोगटात दिसून येतं. मायग्रेनसाठी बेसिक मायग्रेन का होतं याचं कारण तसं काही नाही आहे. मायग्रेनचे जसं मॅडमने सांगितलं ट्रिगर्स भरपूर आहेत, पण का मायग्रेन होतं ह्याचं तसं काही कारण नाही आहे. पण मायग्रेन हे युजली यंगस्टर्स आणि त्या एज ग्रुपमध्ये म्हणजे 20+ एज ग्रुपमध्ये बऱ्यापैकी जास्त मायग्रेन दिसायला मिळतं. ओल्ड एजमध्ये मायग्रेन असण्याची शक्यता ही कमी असते. सो ओल्ड एजमध्ये वी हॅव टू बी प्रिकॉशियस. जेव्हा आपण डायग्नोज करतो, जेव्हा आपण त्याला मायग्रेन म्हणतो, तेव्हा एक 10 वेळा विचार करावा की हे नक्कीच मायग्रेन आहे का, किंवा त्याला इन्व्हेस्टिगेट करावं. पण यंगर एजमध्ये येस, मायग्रेनचं प्रमाण बऱ्यापैकी जास्त आहे. लाईफस्टाईल असेल, सगळे ताणतणाव असतील, लॅपटॉपचा, कॉम्प्युटरचा, स्क्रीनचा वापर असेल, वेळोवेळी खाणं असेल, रात्रीचं जागरण असेल, म्हणजे हे आजकाल चालते बोलते ट्रिगर्स झालेत. म्हणजे ट्रिगर करायला आजकाल वेगळं काही करायला लागत नाही, ते नॉर्मल रुटीनमध्ये ट्रिगर होऊन जातं. एकतर मायग्रेन मुळातच यंगर अडोलसंट आणि यंगर पॉप्युलेशनमध्ये आहे, आणि त्यात हे ट्रिगर्स पण एवढे झालेले आहेत की तरुणाईमध्ये बऱ्यापैकी जास्त प्रमाण आहे मायग्रेनचं. अच्छा, म्हणजे आत्ता डॉक्टर म्हणाले तसं यंगस्टर्समध्ये प्रमाण जास्ती आहे. त्यातही परत स्त्री पुरुष असा पण तुम्हाला काही फरक दिसतो का? म्हणजे स्त्रियांमध्ये मायग्रेनचं प्रमाण हे जास्ती दिसतं, आणि त्यामागची काय कारणं दिसतं? सो नक्कीच स्त्रियांमध्ये म्हणजे हे आहे, स्टॅटिस्टिक्सप्रमाणे स्त्रियांमध्ये जास्त दिसून येतं मायग्रेन. त्याचं कारण म्हणजे एकतर स्ट्रेस, मेंटल नाही म्हणणार मी, पण फिजिकल स्ट्रेस जे आहे हे स्त्रियांमध्ये हॉर्मोनल चेंजेसमुळे जास्त होतं. तर मासिक पाळीशी रिलेटेड त्याच्या आजूबाजूला जास्त होतं. त्याच्यानंतर स्त्रियांमध्ये बऱ्यापैकी असं दिसतं की पाळी सुरू व्हायच्या वेळेला साधारण 14-15 वर्षाला हे सुरू होतं, विच इज द एज जेव्हा मायग्रेन नॉर्मली पण मायग्रेन सुरू होतं त्या वयातच. त्याच्यानंतर मेनोपॉजच्या आसपास अगेन मायग्रेन वाढतं. प्रेग्नन्सी आणि पोस्ट प्रेग्नन्सी, तर हे सगळे जे हॉर्मोनल बदलांमुळे फिजिकल चेंजेस स्त्रियांमध्ये होतात, त्यामुळे जे लोक ससेप्टेबल आहेत, ज्यांना ऑलरेडी त्याचं रिस्क फॅक्टर्स आहेत, त्यांच्यामध्ये या हॉर्मोनल चेंजेसमुळे अजून वाढतं मायग्रेनचं प्रमाण. अच्छा, आता आपण थोडंसं उपचारांकडे जर आलो, म्हणजे उपचारांचा विचार केला, म्हणजे मला वाचताना एक ड्राय निडलिंग थेरपी उपचार असं दिसलं, तर ह्याच्याबद्दल सांगता सर थोडं?
राईट. सो मायग्रेनच्या उपचारामध्ये ना मी सांगितलं तसं की बेसिकली बरेच रेंज ऑफ उपचार पद्धती अवेलेबल आहे. उदाहरणार्थ जर ॲक्यूट अटॅक असतील मायग्रेनचे तर पेनकिलर्स दिले जातात, किंवा क्रोनिक असेल मायग्रेन खूप दिवसापासून तर प्रोफायलेप्टिक औषधं दिली जातात. म्हणजे अशी औषधं दिल्यानंतर मायग्रेनचा अटॅक येणार नाही अशा पद्धतीत. पण मी जसं सांगितलं की आपला उद्देशच बेसिकली हा आहे की विदाऊट पेनकिलर आपल्याला शक्य आहे आणि ते सगळ्या समाजासमोर ठेवणं आवश्यक आहे. तर त्याच्यामध्ये पहिला जो उपचार येतो तो म्हणजे ड्राय निडलिंग. बरं. ड्राय निडलिंगमध्ये आपण काय करतो, छोट्या छोट्या निडल्स असतात, एकदम थिन छोट्या निडल्स असतात, सिंगल यूज निडल्स असतात, आणि त्या सिंगल यूज निडल्स आपण सगळ्या मसल्समध्ये टाकतो. म्हणजे डोक्यामध्ये त्या सिंगल यूज निडल्स टाकतो. ह्या अगदी पेनलेस असतात. म्हणजे याला निडल्स म्हटल्यावर आपल्याला कशी भीती वाटते, बापरे डोक्यात बी, तर असं काही नसतं. त्या खूप छोट्या असतात आणि फार आम्ही रुटीनली करतो. तर ह्या निडल्स आपण डोक्यामध्ये टाकतो, इस्पेशली जो ट्रिगर असेल तर ट्रिगरमध्ये किंवा सगळीकडे, आणि त्या तिथे ठेवतो साधारणतः 20 ते 30 मिनटं. हे करताना पेशंटला आपण मॉनिटर पण करतो. ड्राय निडलिंगमुळे बरेच चेंजेस होतात. म्हणजे काही नोन चेंजेस आहेत की तिथलं, म्हणजे इन शॉर्ट आपले जनरल भाषेमध्ये, की तिथलं लोकल ब्लड फ्लो वाढतो, किंवा तिथे जे ब्लड फ्लो वाढल्यामुळं जे पेनसाठीचे जे केमिकल्स असतात ते वॉश आऊट व्हायला मदत होते. तिथल्या नसांच्यावर, नर्व एंडिंग्सवर त्याचे परिणाम होतात. ट्रिगर रिलीज व्हायला मदत होते. सो असं लक्षात आलं आहे, किंवा असं सायन्स आहे की आता साधारणतः ड्राय निडलिंगचा सक्सेस रेट पण खूप आहे. आम्ही आठवड्यातून 2 वेळा सजेस्ट करतो आणि 2 वेळानंतर रिव्ह्यू करतो. रिव्ह्यू केल्यानंतर लक्षात येतं की बऱ्याच जणांचं मायग्रेन हे सिग्निफिकंटली फरक झालेला आहे. त्यामुळं असे यांचे 6 सेशन आपण करतो. बरं. तर हे ड्राय निडलिंग टेक्निकमध्ये कुठलंही औषध वापरलं जात नाही, किंवा कुठलंही मेडिकेशन वापरलं जात नाही. त्या निडल्स त्या विशिष्ट ठिकाणी प्लेस केल्या जातात आणि त्या सिंगल यूज असतात, त्यानंतर काढून टाकल्या जातात. आणि त्या एवढ्या थिन असतात की त्याने पेन होत नाही किंवा त्रास होत नाही. आणि इन शॉर्ट नॅचरलीच आपण हेल्प करतो की तिथल्या ज्या नसा आहेत दोज विल रिस्पॉन्ड, किंवा तिथले ट्रिगर्स रिलीज होऊन जातील, की ज्याच्यामुळे मायग्रेन जे प्रमाण, मायग्रेनची इंटेन्सिटी, त्याचं डोके दुखण्याची फ्रिक्वेन्सी ही बऱ्यापैकी कमी किंवा थांबून जाते. आणि असं लक्षात आलं आमच्या की वंडरफुल टेक्निक आहे. म्हणजे मला कधी कधी, म्हणजे थँक्स टू निवेदिता, कारण तिनेच इंट्रोड्यूस केलं हे ड्राय निडलिंग. इंट्रोड्यूस म्हणजे आपल्या क्लिनिकमध्ये. हे सायन्स अस्तित्वात आहे जगातमध्ये, पण आपण वापरायला सुरुवात निवेदितामुळे केली. थँक्यू निवेदिता. आणि त्याचं एवढे छान रिझल्ट्स आहेत. म्हणजे आय डोंट से 100% पेशंट रिस्पॉन्ड करतात, पण सिग्निफिकंट नंबर ऑफ द पेशंट्स हे छान रिस्पॉन्स करतात आणि ऑफ मेडिकेशन्स होतात. ओके. एक परत बेसिक प्रश्न, की म्हणजे आपण इंजेक्शन जेव्हा देतो ती पण सुई असते, थोडासा पेन होतो, तर हे नेमक्या त्या ज्या सुया तुम्ही म्हणताय किती पेनिट्रेट करतो आपण आणि त्याचं काय सेन्सेशन काय येतं नेमकं करताना? सो सुयांचे वेगवेगळे साईज असते. ओके. खूप मोठ्यापासून ते खूप छोट्यापर्यंत. म्हणजे साधारणतः इंजेक्शनसाठी वापरली जाते ती 24 गेजची किंवा 26 गेजची निडल असते. पेनलेस इंजेक्शनसाठी जसा गेज वाढतो तसं इंजेक्शन पेनलेस होतं. इन्शुलिनसाठी वगैरे वापरली जाते ती 26ची असते, 26 असते. ती रेग्युलर घ्यायला लागते आणि ती बऱ्यापैकी पेनलेस असते. तुम्ही पेनलेस इंजेक्शन ऐकले असतील. सो गेज वाढतो तसं पेन कमी होतं. 24 म्हणजे रुटीन इंजेक्शन देणारी, 26 म्हणजे नियरली पेनलेस. हा जो गेज असतो हा 32 किंवा 34 असतो. म्हणजे त्या निडल्स ज्या असतात त्या अशा डायरेक्ट टोचता पण येत नाही, त्याला होल्ड करून प्रिक करावं लागतं. आणि आपल्याला असं लक्षात येतं की अच्छा तुम्ही केलं का हे एवढं. मोस्ट ऑफ द पेशंट्स, नॉट ऑल, मोस्ट ऑफ द पेशंट्स. पुढचा प्रश्न म्हणजे तुमच्या प्रश्नात कदाचित अजून मला एक प्रश्न दिसतो की डॉक्टर याला किती घाबरायला पाहिजे, आम्ही निडल्स म्हणजे घाबरून पळायला पाहिजे का? नाही. खूप निडल्सला घाबरणारी लोकही एका सेशन नंतर म्हणतात नाही डॉक्टर आम्ही सेशन पूर्ण करू कारण कळलंच नाही. सो दिस आर सो थिन निडल्स की प्रिक कदाचित जाणवते किंवा जाणवत पण नाही. सो खूप छोट्या छोट्या निडल्स असतात, त्यामुळे काही घाबरायची आवश्यकता नाही आहे. यासारखीच मला वाटतं अजून एक बोटॉक्स ट्रीटमेंट म्हणून असते, तर याविषयी तुम्ही सांगता? सो बोटॉक्स म्हणजे बॉट्युलिनम टॉक्सिन. सो आपण हे ऐकलं असेल की सेलिब्रिटीज सुरकुत्या कमी करण्यासाठी हे बऱ्यापैकी वापरतात. तर आता हे जे केमिकल आहे हे पेन मॅनेजमेंटमध्ये वापरलं जातं. तर हे जे बॉट्युलिनम टॉक्सिन असतं
त्याचे अनेक इफेक्ट्स असतात, जसं की स्नायू रिलॅक्स होतात त्याच्याने, नर्व्स शांत होतात, ते नर्व्सवर आणि स्नायूंवर दोन्हीवर काम करतं. तर हे जे इंजेक्शन असतं हे मायग्रेनच्या पेशंटमध्ये चेहऱ्यावर म्हणजे कपाळावर आणि मानेच्या इथे काही विशिष्ट पॉईंट असतात, नेमून दिलेले पॉईंट्स आहेत गाईडलाईन्सनुसार. तर तिथे आपण ते इंजेक्शन्स करतो. 1 टाईम प्रोसिजर असते. साधारण एक 3 ते 6 महिन्यापर्यंत ह्याचा इफेक्ट राहतो. तर आता मायग्रेनमध्ये हेच असतं की जसं सरांनी सांगितलं की वारंवार पेन किलर आपल्याला नाही द्यायचे असतात, कारण ॲज वी सॉ की यंग एजमध्ये हे असतं, किती वर्ष पेन किलर घेणार. नॉट ओन्ली दॅट, एक अनप्रेडिक्टेबिलिटी होऊन जाते, माहीत नाही पुढचा अटॅक कधी येणार आहे. मग मी वेकेशन प्लॅन करू का, मग मी परीक्षेच्या वेळीच आला हा अटॅक तर काय, महत्त्वाची मीटिंग आणि अटॅक आला तर काय, ही जी अनप्रेडिक्टेबिलिटी असते. तर जेव्हा आपण बोटॉक्सचं इंजेक्शन करतो किंवा बॉट्युलिनम टॉक्सिनचं इंजेक्शन करतो तर पुढचे 3 ते 6 महिने आपण निश्चिंत असतो की आलेला आहे इफेक्ट आणि पेन रिलीफ होतो. तर ह्याचे फक्त एक हे की दर 3 किंवा 6 महिन्यांनी आपल्याला हे इंजेक्शन घ्यावे लागतात. पहिल्यांदा करतो तेव्हा साधारण 3 महिन्याचा इफेक्ट राहतो. दुसऱ्यांदा केल्यावर हळूहळू ह्याचा इफेक्ट वाढत जातो. आणि त्याचा ॲडिशनल फायदा असाही होतो की सुरकुत्या कपाळावर कमी केल्यावर होतात. सुरकुत्या कमी होऊन जातात पेशंटच्या आणि एक तर ग्लो येतो. सो लेडीजसाठी तर आयडियल ट्रीटमेंट आहे. हो. आणि पुन्हा पुन्हा केल्यावर गॅप जसा वाढत जातो ना, तशी एक पॉसिबिलिटी पण होते की हे मायग्रेन संपून जाईल. संपून जाईल. म्हणजे तुम्ही या ज्या सगळ्या ट्रीटमेंट सांगताय तर यांनी कायमचा रिलीफ मिळू शकतो मायग्रेनवर, असं आपण क्लेम करू शकतो का? ओके. सो मेडिकल फील्डमध्ये नेहमी असं असतं, म्हणजे कुठल्याही गोष्टीचं जर एक दोनच लोक कायमस्वरूपी ट्रीटमेंट करतात, एक देव आणि एक खोटा माणूस. कायमचं बरं होणं आहे. पण येस, मेडिकल फील्ड म्हणजे 100% कायमचं बरं. पण मी जसं तो सुरुवातीला सांगितलं की ह्यातली कुठली ना कुठली ट्रीटमेंट पेशंटला लागू होते आणि सिग्निफिकंट नंबर ऑफ पेशंट्स म्हणजे मोर दॅन 70, 80, 90% ऑफ द पेशंट्स हे लॉंग टर्मसाठी म्हणजे कित्येक वर्षासाठी पेन फ्री राहिलेले आम्ही पाहिलेले आहेत. सो इथे महत्त्वाचं आहे की डॉक्टर 100% पेशंट आयुष्यभर नीट होतात का, कायमस्वरूपी बरं होतं का, नाही. पण गुड न्यूज इज दॅट मोस्ट ऑफ द पेशंट्स 70, 80, 90% पेशंट्स यातल्या कुठल्या तरी एका उपचार पद्धतीने लाँग टर्मसाठी आणि नियरली कायमस्वरूपी पण त्यांचं मायग्रेनची डोकेदुखी कमी होऊन जाते. बरं, मला वाटतं ट्रीटमेंटमध्ये आणखी एक ट्रीटमेंट येते, RFA म्हणून ट्रीटमेंट आहे, याविषयी पण सांगता, कारण आमच्यासाठी सगळेच हे नुसते एक काय म्हणून जार्गन्सच आहे. ओके. सो रेडिओ फ्रिक्वेन्सी ॲब्लेजन म्हणजे RFA हा त्याचा शॉर्ट फॉर्म आहे. मेडिकली त्याला रेडिओ फ्रिक्वेन्सी ॲब्लेजन म्हणतात. बेसिकली ना डोकेदुखीमध्ये 2-3 काही नसांच्या आजारांच्यामुळे पण डोकेदुखी होऊ शकते. म्हणजे फॉर एक्झाम्पल, इथून जर या भागात फ्रंटल आणि हा जो एरिया आहे याच्यात जर डोकं दुखत असेल आणि ते इलेक्ट्रिक करंट लाईक असेल तर त्याला सुप्राऑर्बिटल न्यूराल्जिया म्हणतात. एक किंवा एक नस पाठीमागून या भागात जाते. म्हणजे आता काही लोक याला कदाचित कोरिलेट करू शकतात की डॉक्टर आम्हाला हे एवढं दुखतं आणि चमका मारल्यासारखं दुखतं किंवा मधून येतं, त्याला ऑक्सिपिटल न्यूराल्जिया म्हणतात. म्हणजे ही जी नस असते इथून मागे येणारी, दॅट हॅज बिकम ओव्हर सेन्सिटिव्ह. सो ही दुसरी गोष्ट झाली. तिसरी गोष्ट झाली की जसं सांगितलं आपण मगाशी की स्पाईनच्यामुळे एका बाजूची डोकेदुखी दुखते. उदाहरणार्थ ज्यांचं लॅपटॉपवर काम आहे, जे खाली मान घालून खूप वेळ बसतात. म्हणजे आजकाल आम्ही जर बघितलं आणि मोबाईलची लोकं आम्हाला दिसली बघणारी आणि ते जर आम्हाला म्हटले की डॉक्टर एकाच बाजूला डोकं दुखतं आहे पण ते अल्टरनेट होत नाही आहे, तर समजून चालायचं की मोबाईलचा वापर खूप आहे, मणक्यावर ताण झाला आहे आणि त्यामुळे एका बाजूचं डोकं दुखतं आहे, इथे पण दुखतं आणि मागे पण दुखतं. त्याला सर्वायकोजेनिक हेडेक म्हणतात. या 3 ठिकाणी या 3 काही नर्व्ज असतात, नसा असतात. तर त्या नसांच्यामुळे जर ही डोकेदुखी होत असेल तर अशावेळी लाँग टर्म पेन किलर देण्याच्या ऐवजी ह्या नसांच्यावर रेडिओ फ्रिक्वेन्सी ॲब्लेजन ट्रीटमेंट केली जाते. म्हणजे काय, म्हणजे ह्या नसा, काही नसा 42 डिग्रीला किंवा काही नर्व्स ह्या 60 डिग्रीला गरम केल्या जातात. 42 डिग्रीला थ्रू द निडल्स. सो सोनोग्राफीमध्ये नर्व्स दिसतात. सो आपण सोनोग्राफी करतो, लाईव्ह सोनोग्राफी, ती नर्व्स बघतो, तिथे ती निडल टाकतो परफेक्टली, म्हणजे सुप्राऑर्बिटल किंवा ऑक्सिपिटल एरियामध्ये, किंवा काही कंटिन्युअस एक्सरे ज्याला फ्ल्युरोस्कोप म्हणतो त्याच्यामध्ये आपण तो एरिया बघतो, ती नर्व्स तिथे दिसते आणि त्या नसला रेडिओ फ्रिक्वेन्सी ॲब्लेजन म्हणजे गरम केलं जातं. 42 डिग्रीला साधारणतः काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक चेंजेस तिथे होतात. त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक चेंजेस
झाल्यामुळे ती नर्व शांत होऊन जाते. आणि सो रेडिओ फ्रिक्वेन्सी ॲब्लेजन ही एक ट्रीटमेंट आहे की ज्याच्यामध्ये लाँग टर्म फायदा पेशंटला होताना दिसतो, इस्पेशली सुप्राऑर्बिटल न्यूरॅल्जिया, ऑक्सिपिटल न्यूरॅल्जिया. काही नॉन स्पेसिफिक हेडेक पण एक कंडिशन, नॉन स्पेसिफिक जसं नेम सजेस्ट करतं की ते कुठल्याच कॅटेगरीत बसत नाही, अशावेळी पण आपण हे नर्वला रेडिओ फ्रिक्वेन्सी ॲब्लेजन करतो. किंवा काही ॲडिशनल स्पिनोपॅलेटाईन नर्व म्हणजे नाकाच्या इथे काही नर्व्ज असतात, त्या नर्व्जला रेडिओ फ्रिक्वेन्सी ॲब्लेजन करतो. सो इट ऑल डिपेंड्स की पेशंटला कुठल्या प्रकारची डोकेदुखी आहे. म्हणजे हा परत प्रश्न पहिल्यांदा जातो की डोकेदुखी कोणती आहे, कशामुळं आहे, हे डायग्नोस होणं फार महत्त्वाचं आहे. कारण ते एवढे प्रकार आहेत की त्या जर प्रकारची डोकेदुखी असेल तर रेडिओ फ्रिक्वेन्सीने छान आणि उत्तम प्रतिसाद होताना दिसतो. आणि हे सगळं निडलद्वारे केलं जातं. म्हणजे याच्यामध्ये सायन्स खूप आहे, पण जेवढं सायन्स वाढतो, पूर्वी कसं एकदम काहीतरी मोठं ऑपरेशन करायला लागायचं, नंतर दुर्बिणीतून आलं, आता निडलद्वारे ट्रीटमेंट आल्या. सो ह्या मिनिमल इन्व्हेजिव्ह ट्रीटमेंट्स आहेत. बरं. म्हणजे आपल्या अनेक प्रेक्षकांना असा प्रश्न पडू शकतो की एकतर मायग्रेन किंवा डोक्याशी रिलेटेड हे सगळे आजार असल्यामुळे त्या कितपत सेफ आहेत या सगळ्या ट्रीटमेंट्स तुम्ही सांगताय त्या, आणि दुसरं म्हणजे याचा काही साईड इफेक्ट होऊ शकतो का, किंवा काय काळजी घ्यायला पाहिजे? मी थोडा क्वेश्चन तुमचा मॉडिफाय करतो की जगात कुठलीच ट्रीटमेंट, कुठलीच गोळी, कुठलीच ट्रीटमेंट कोणाकडूनही घेतलेली ॲलोपॅथिकची 100% सेफ नाही. बरोबर. सेम अप्लाइज टू दिस. पण ह्याची सेफ्टी, त्यामुळे मी म्हटलं की तुमचा प्रश्न मॉडिफाय करतो की याचे काही साईड इफेक्ट आहेत का, किंवा याचे काही डेंजर साईड इफेक्ट आहेत का. तर याच्या काही निगेटिव्ह इफेक्ट्समध्ये, जसं मी मगाशी म्हणालो की काही % पेशंटमध्ये रिझल्ट नाही येत. ओके. आणि आम्ही असं म्हणतो की एकतर 2 गोष्टी असतात रिझल्ट न येण्याच्या, एकतर बॉडी इज नॉट रिस्पॉन्डिंग, किंवा अजून काहीतरी स्कोप आहे सायन्सला. त्यामुळेच मी म्हटलं की नॉन स्पेसिफिक हेडेक असते. नॉन स्पेसिफिक हेडेक म्हणजे काय, अजून सायन्सलाच माहीत नाही आहे की काय कशामुळे. सो हे एक असतं की बॉडी इज नॉट रिस्पॉन्डिंग. दुसरं असं असतं, सो धिस इज वन ऑफ द निगेटिव्ह साईड इफेक्ट. इट हॅपन्स इन फ्यू % ऑफ द पेशंट्स. दुसरं असं असतं की इंजेक्शन दिलेल्या ठिकाणी थोडंसं 1-2 दिवस पेन होणं, कुठल्या निडलिंगच्या वेळी नाही, पण रेडिओ फ्रिक्वेन्सीच्या ठिकाणी होणं, असं एक असतं. याचे काही खूप डेंजर साईड इफेक्ट असतात का, काही मेंदूवर परिणाम होण्याची शक्यता असते का, किंवा बॉडीचा काही पार्टवर काही खूप भयानक होण्याची शक्यता असते का. तर ही शक्यता ही लेस दॅन 1% किंवा लेस दॅन 0.1% असते. आता एखाद्या औषधाची ॲलर्जी आली, एखाद्या औषधाची रिॲक्शन आली, किंवा असं हे जे काही कॉमन असतात, तर अशी शक्यता असतात, पण ह्या अत्यंत कमी असतात. इट्स लाईक क्रॉसिंग द रोड, आणि ॲक्सिडेंट होऊन मृत्यू होण्याची शक्यता असते का, असते. किती असते, ही अत्यंत कमी असते. तर ह्या ट्रीटमेंटमध्ये फॉर्च्युनेटली काहीही मेजर साईड इफेक्ट होण्याची शक्यता ही फार कमी असते. आणि याचं कारण मी ॲड करेन की आपण जे काही प्रोसिजर्स करतो या सगळ्या इमेज गायडेड असतात. आपण कुठेही ब्लाइंडली निडल टाकली आहे, अंदाजे निडल टाकली आहे असं करत नाही. सोनोग्राफी खाली किंवा एक्सरे खाली आपण व्हिज्युअलाइज करतो, बघत निडल टाकतो. आधी आपण तिथे डाय देतो किंवा औषध सोडून बघतो आपण बरोबर ठिकाणी आहोत, औषध बरोबर ठिकाणी पोचतंय, आणि मगच हे करतं. म्हणजे मेडिकल सायन्स इतकं प्रगत झालेलं आहे की जे अवॉइडेबल साईड इफेक्ट्स आहेत ते नक्कीच कमी झालेले आहेत. हे जे अनअवॉइडेबल किंवा अनप्रेडिक्टेबल, जसं सरांनी सांगितलं की ॲलर्जी, अशा प्रकारचं जे तुम्ही प्रेडिक्ट नाही करू शकत, ती रिस्क असते जी लेस दॅन 0.1% आहे. देहबांवर आपण असे वेगवेगळे महत्त्वाचे विषय नेहमी घेऊन येत असतो. जर तुम्हाला खरंच असं वाटत असेल की यामुळे तुम्हाला काही व्हॅल्यू ॲडिशन मिळते, तर तुम्ही मेंबरशिप घेण्याचाही नक्की विचार हा करू शकता. मेंबरशिपचे जे आमचे प्लॅन्स आहेत ते अवघ्या ₹29 महिना दरमहा असे आम्ही सुरू केलेले आहेत, तर त्याचाही विचार नक्की करा. तसंच यूट्यूबनी अलीकडेच एक नवीन फीचर आणलं आहे ज्याचं नाव आहे हाईप. तर हे हाईप हे जे फीचर आहे हे तुम्हाला कमेंटच्या इथेच साईडला दिसेल. जर तुम्ही हाईप केलात, म्हणजे स्पेशली हा एपिसोड तुम्ही बघता आणि तुम्हाला जर हा आवडला आणि तुम्ही जर हा हाईप केलात, तर तुमच्यामुळे आणखी काही हजार लोकांपर्यंत यूट्यूबचा अल्गोरिदम हा भाग पोचवेल. त्यामुळे हाईपही नक्की करा. आपण पुढे जाऊया. एक थोडंसं आपल्याला प्रिकॉशनरी मेजर्सवर जर बोलता आलं, म्हणजे सर तुम्ही बोलताना आत्ता मोबाईलचा उल्लेख केला की सतत मोबाईल बघितल्यामुळे एक मायग्रेन सुरू होऊ शकतो. तर असे काही प्रिकॉशनरी मेजर्स एस्पेशली यंगस्टर्सना घेता येऊ शकतील का, किंवा 20 ते 50 या पॉप्युलेशनमधल्या लोकांना, की ज्यामुळे मायग्रेन होणारच नाही? राईट. सो आपण मग हे मायग्रेन इज ऑल्सो कन्सिडर्ड ॲज अ लाईफस्टाईल डिसऑर्डर.
मग लाईफस्टाईलचे जे 4 पिलर्स आहेत किंवा 4 स्तंभ जे आपण म्हणतो की एक्सरसाइज किंवा मूव्हमेंट जितकी ठेवू तितका डोक्यातला मेंदूतला रक्तप्रवाह नॉर्मलाइज होतो, ऑक्सिजन लेवल नॉर्मलाइज होते, कॉर्टिसॉल कमी होतं. हे झालं मूव्हमेंट किंवा एक्सरसाइज विषयी. दुसरं म्हणजे न्यूट्रिशनवर फोकस करून ओव्हरऑल मेंटेन करणं. मायग्रेनसाठीचे जे आपले ट्रिगर्स आहेत, प्रत्येक पेशंटला माहीत असतं आपले ट्रिगर्स काय आहेत, ते पूर्णपणे अवॉइड नाही होऊ शकत, पण त्याच्या रिलेटेड काही प्रिकॉशन्स घेतले की आता आपल्या जेवणाच्या वेळा सेम ठेवणं. तिसरं आलं स्ट्रेस मॅनेजमेंटच्या अनेक टेक्निक्स आहेत, त्याच्यासाठी मी वेगळं काही सांगण्याची गरज नाही, ह्याचे खूप सारे व्हिडिओज आणि टेक्निक्स आहेत. स्ट्रेस. आणि चौथं म्हणजे झोप. तर स्लीप रेग्युलर ठेवणं, कमीत कमी 7 ते 9 तासाची झोप रोज घेणं. तर ह्या काही लाईफस्टाईल रिलेटेड प्रिकॉशन्स घेतले आणि जर हेडेक असेल तर जागरूकपणे आपले काय सिम्पटम्स आहेत हे तज्ज्ञ डॉक्टरांना भेटून त्याच्यावर व्यवस्थित निदान करून त्याची ट्रीटमेंट घेणं, फक्त पेन किलर्स घेत न राहणं, हे काही प्रिकॉशन्स फॉलो केले की हेडेक रिलीव्ह होऊ शकतो. याच्यावरून मला एक गंमत म्हणजे एक अजून प्रकार आठवला हेडेकचा, एक्झरसाइज इंड्यूस हेडेक. सर, आता काही आपल्या प्रेक्षकांच्या मध्ये सुद्धा असे प्रेक्षक असू शकतील. डॉक्टर निवेदितांनी सांगितल्याप्रमाणे की रेग्युलर एक्झरसाइज इज वन ऑफ द ट्रीटमेंट फॉर द मायग्रेन. एका हेडेकचा प्रकार हा पण आहे की एक्झरसाइज इंड्यूस हेडेक. म्हणजे खूप एक्झरसाइज केल्यामुळं काही लोकांना हेडेक होतो, हा पण एक प्रकार आहे. म्हणजे आता जस्ट विषय निघाला म्हणून मला ते आठवलं. तर एक्झरसाइज इंड्यूस हेडेक पण एक प्रकारचा हेडेक आहे. पण येस, मायग्रेनसाठी एक्झरसाइज करणं, मेडिटेशन करणं हे खूप प्रभावी तंत्रज्ञान आणि प्रभावी गोष्टी आहेत. एक शेवटचाच प्रश्न, तुम्ही हे जे क्लिनिक सुरू करताय, द हेडेक अँड मायग्रेन क्लिनिक, तर याविषयी सुरुवातच आपण त्यांनी केली, पण तरी हे क्लिनिकविषयी सांगता आम्हाला थोडंसं की काय नेमका सेटअप आहे किंवा काय नेमके तुमचं त्यातली रचना आहे? ओके, सो अशी संकल्पना आहे की द हेडेक अँड मायग्रेन क्लिनिकमध्ये फक्त हेडेक आणि मायग्रेनसाठी ट्रीटमेंट होईल. ट्रीटमेंट करणारे जे आम्ही डॉक्टर असू यांना आम्ही त्यातल्या हेडेकच्या, मायग्रेनच्या किंवा इतर सगळ्या प्रकारच्या हेडेकच्या वेगवेगळ्या गोष्टींचं नॉलेज, एक्झिस्टिंग नॉलेज, आधुनिक नॉलेज पण करण्यासाठी आम्ही म्हणजे बांधील आहोत. कारण ते नॉलेज घेणं वेगवेगळे कोर्सेस करून ते सुद्धा आपण करणार आहोत. त्याच्यामध्ये याच्यासाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या टेक्निक्स काय अवेलेबल आहेत त्या पेशंटसाठी उपलब्ध करणं आणि त्या आपण सगळ्या केलेल्या आहेत. पुन्हा याच्यामध्ये काही रिसर्च ला पण स्कोप आहे की आपण अजून काय करू शकतो की समाजात हेडेकचं प्रमाण अत्यंत कमी होऊन जाईल किंवा जरी हेडेक झालं तरी त्याला पटकन अजून लाँग टर्ममध्ये काय काय करू शकतो की ज्याच्यामध्ये क्रायो ॲब्लेशन असेल, रेडिओ फ्रिक्वेन्सी ॲब्लेशन असेल. सो ह्या सगळ्यांचा अभ्यास करणं आणि त्या अभ्यासानुसार, त्या नॉलेजनुसार हे पेशंटच्यापर्यंत पोहोचवणं की जेणेकरून बऱ्याच डोकेदुखी असणाऱ्या पेशंटची डोकेदुखी आपण कमी करू शकू. तर हा त्याचा बेसिक उद्देश आहे आणि ही त्याची एक संकल्पना आहे. हां, म्हणजे हे डेडिकेटेड हेडेक आणि मायग्रेनसाठी क्लिनिक असल्यामुळे हेडेक आणि मायग्रेनसाठी जे काही सगळ्यात ॲडव्हान्स्ड आणि बेस्ट पॉसिबल ट्रीटमेंट जी असेल ती आम्ही पेशंटपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि ह्याच्यात आपण जे काही रुटीनली करतो त्या व्यतिरिक्त जगभरात वर्ल्डमध्ये जे काही गाईडलाईन्स आहेत ते फॉलो करून नवीन नवीन टेक्निक्स इथे आणणं. आणि ह्याचा उद्देश हाच आहे की जसं आपल्याला माहिती आहे की प्रोडक्टिव्ह एज ग्रुपमध्ये हेडेक होतो आणि भारताचे तुम्ही जर पॉप्युलेशन पिरॅमिड बघितलं तर मॅक्सिमम लोक हे 30 ते 60 या वयोगटातलेच आहेत. तर ओव्हरऑल प्रोडक्टिव्हिटी कमी होतीये लोकांची आणि त्याच्यामुळे ह्याची खूप गरज आहे. म्हणून आपण हे डेडिकेटेड क्लिनिक चालू केलं आहे. येत्या 26 जानेवारीला हे कार्यरत होऊ आम्ही ह्याच्यामध्ये. तर ह्याचा नक्कीच लोकांनी लाभ घ्यावा. तुम्हाला दोघांनाही या नवीन तुमच्या क्लिनिकसाठी खूप शुभेच्छा. आणि आता एक खरोखर शेवटचा प्रश्न की तुम्ही दोघं पेन स्पेशालिस्ट आहात, पेन एक्सपर्ट आहात, तर मला वाटतं ही पण तशी ॲडव्हान्स्ड ब्रांच आहे मेडिसिनची. तर याविषयी थोडंसं सांगता आम्हाला, कुतूहल म्हणून.
राईट. सो येस, आम्ही बेसिकली MBBS DNB ॲनेस्थेशिया, मी आहे MD ॲनेस्थेशिओलॉजिस्ट म्हणजे भूलतज्ञ आहोत. आणि त्याच्यानंतर क्रोनिक पेन मेडिसिन म्हणजे किंवा पेन मेडिसिन, क्रोनिक पेन स्पेशालिस्ट ही डिग्री, हा कोर्स उपलब्ध झाला. आत्ता तर याच्यामध्ये DM पण आलेला आहे. सो या ब्रँचमध्ये आपण विदाऊट सर्जरी ज्या काही ट्रीटमेंट पॉसिबल असतात त्या करण्याचा प्रयत्न करतो. बाय एन लार्ज देर आर 4 टाईप्स ऑफ पेशंट्स. एका प्रकारचे पेशंट्स असतात की काहीतरी वेदना होतात, गोळ्या औषधं, ॲक्यूट वेदना असतात, गोळ्या औषधं घेणं किंवा काही फिजिओथेरपी करणं, वेदना कमी होतात. सो वंडरफुल. दुसऱ्या प्रकारचे पेशंट्स असतात की जिथे सर्जरी ही मस्ट आहे. समजा गुडघ्याचा एक लिगामेंट आहे, कंप्लीट फाटला आहे, सर्जरी ही मस्ट आहे, अशा पेशंटला सर्जरी केलं जाते. आता 2 प्रकारचे पेशंट्स असतात आणि ही एक खूप मोठी कॅटेगरी आहे. या कॅटेगरीमध्ये साधारणतः अशा पेशंट्सला पेनकिलर कॉन्झर्वेटिव्हनी ट्रीटमेंट फरक पडत नाही आहे आणि सर्जरीची आवश्यकता नाही आहे. हो. आणि हा खूप मोठा, म्हणजे फॉर एक्झाम्पल खांदादुखी, शोल्डर पेन आहे किंवा स्पाईनचे काही, आपण म्हणजे जनरल भाषेत स्पॉन्डायलायटिस म्हणतो, की सर्जरीची गरज नाही आहे आणि पेनकिलर फिजिओथेरपीने फरकही पडत नाही आहे. आत्ताच आपण पाहिलं मायग्रेन आहे किंवा नसांचे काही आजार आहेत, सांध्याचे काही आजार आहेत, काही स्पोर्ट्स इंजुरी आहेत. तर ह्या कॅटेगरीला आपण ट्रीटमेंट करतो. म्हणजे ट्रीटमेंट कुठल्या कुठल्या असतात मॅडम सांगतीलच. आणि अजून एक कॅटेगरी असते की ऑपरेशन झालं आहे परंतु वेदना तशाच आहेत. म्हणजे फ्यू पर्सेंटेज ऑफ द पेशंट, की फॉर एक्झाम्पल गुडघा बदललेला आहे, गुडघा उत्तम छान बसलेला आहे, इम्प्लांट खूप छान सुंदर बसलेला आहे, त्याच्यात काहीही अडचण नाही आहे, ना इन्फेक्शन आहे किंवा ना इतर काही कारण आहे, स्टील देअर इज चान्स की 5 ते 10-15% लोकांच्यामध्ये पोस्ट नी रिप्लेसमेंट, म्हणजे मी नीचं उदाहरण देतो, की पेन होतं. तर अशावेळी काही नसांच्यामुळे हे पेन होत असतं. सो पोस्ट सर्जिकल पेनमध्ये पण ही ब्रँच काम करते आणि त्या एज ग्रुपमध्ये पण काम करते जिथे कॉन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंट वर्क होत नाही आहे आणि सर्जरीची आवश्यकता नाही आहे. आणि ह्याच्या बऱ्याच मॉडॅलिटीज असतात, म्हणजे रिजनरेटिव्ह किंवा निवेदिता मॅडम सांगू शकतील. हो. सो जसं की सर म्हणाले की विदाऊट सर्जरी, तर ह्याची गरज, पेन स्पेशालिटी ही ब्रांच, ह्याची ग्लोबल हिस्ट्री नॉट मोर देन 50-70 इयर्स आहे. भारतात गेल्या 20 वर्षापासून हे जास्त प्रमाणात आता डेडिकेटेड पेन क्लिनिक्स, पेन स्पेशलिस्ट यायला लागलेले आहेत. आणि जसं त्याची गरज आता ह्याच्यासाठी वाढायला लागली आहे की आता तुम्ही बघाल की न्यूक्लिअर फॅमिलीज, दोघंच राहतात किंवा बऱ्यापैकी जे ओल्डर एज ग्रुपचे असतात त्यांची मुलं परदेशात, दोघंच इथे. सर्जरी हा ऑप्शन लगेच शक्य नाही किंवा जसं सर म्हणले की गरज नाही आहे अजून सर्जरीची, पण दुखतंय, त्याच्यामुळे इंडिपेंडन्स अफेक्ट होतोय. तर मग पेन स्पेशलिस्ट आम्ही काय करतो की पेन जनरेटर शोधतो की कशामुळे हे दुखतंय. तेव्हा वयोमानानुसार झीज झालेली असेल तर मग रिजनरेटिव्ह थेरपीचे ऑप्शन्स असतात की सांध्यांच्या मधली गादी झिजलेली असेल ती पुनर्निर्माण करण्याचा आपण प्रयत्न करतो रिजनरेटिव्ह थेरपीने. त्याच्यानंतर कोणत्या नसा दबलेल्या असतील, जसं की मणक्यामध्ये नस दबली आहे, सायटिकाचा त्रास आहे, तर मग आपण ती नस शोधतो, त्याला बरोबर टार्गेट करतो निडलच्या थ्रू. हे सगळ्या ट्रीटमेंट इंजेक्शन थ्रू आणि इमेज गायडेड एक्सरे किंवा सोनोग्राफी खाली बघून त्या निडलपर्यंत पोचून त्याला रेडिओ फ्रिक्वेन्सीची ट्रीटमेंट देणं, काही इंजेक्शन देणं. त्याच्यानंतर डायबेटिक न्यूरोपॅथी, त्याच्यामध्ये देखील नसांना आपण ट्रीटमेंट देतो टार्गेट करून. कॅन्सर पेन हा खूप मोठा भाग आहे, ज्याच्यामध्ये कॅन्सरमध्ये होणाऱ्या ज्या असह्य वेदना असतात त्या देखील आपण पेन जनरेटर शोधून, त्या भागाला सप्लाय करणाऱ्या नसा शोधून त्याला काही न्यूरो ॲबिलेटिव्ह प्रोसिजर्स करतो, रेडिओ फ्रिक्वेन्सीच्या थ्रू किंवा काही केमिकल्स टाकून आपण त्या नसा बंद करतो. आणि कूल्ड रेडिओ फ्रिक्वेन्सी, गुडघेदुखी आहे, सर्जरीची अजून आवश्यकता नाही आहे आणि तरी पेन किलर्सनी फरक नाही पडत आहे, तर मग त्याच्यामध्ये रेडिओ फ्रिक्वेन्सी, गुडघ्याला सप्लाय करणाऱ्या नसा शोधून त्याला रेडिओ फ्रिक्वेन्सीची ट्रीटमेंट करतो. असे अनेक ट्रीटमेंट ऑप्शन्स आहेत जे आपण विदाऊट सर्जरी, ज्याच्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारची चीरफाड नाही, स्टिचेस नाही, त्याच्यामुळे पेशंटची रिकव्हरी फास्टर होते आणि पेन किलर सारखे घेत राहायला नाही लागत. त्याच्यामुळे पेन किलरमुळे दीर्घकाल पेन किलर घेतल्याने जे साईड इफेक्ट होतात शरीरावर किंवा सहन होत नाहीत गोळ्या काही लोकांना, ते पण अवॉइड होतात. तर हा सुवर्ण मध्य असं आपण म्हणू शकतो. नक्कीच. तुम्ही दोघंही तुमच्या बिझी शेड्यूलमधनं आलात, तर तुमचे खरंच खूप मनापासून आभार आणि तुमच्या नवीन क्लिनिकसाठी मनापासून शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद. तुम्हालाही सगळ्यांना हा एपिसोड कसा वाटला आम्हाला नक्की सांगा. तसंच तुम्हालाही मायग्रेन जर भेडसावत असेल, डोकेदुखी असेल आणि
उपचार कळत नाही आहेत, काही प्रश्न आहेत, शंका आहेत हा एपिसोड बघूनही, तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की विचारा. आम्ही या दोघांना विचारून त्याची उत्तर द्यायचा नक्की प्रयत्न करू. भेटूया पुढच्या गुरुवारी अशाच आणखी एखाद्या महत्त्वाच्या इंटरेस्टिंग विषयावर आणि इंटरेस्टिंग गेस्टसोबत गप्पा मारायला. बघत राहा आणि ऐकतही राहा देहभान पॉडकास्ट.